हरिश्चंद्रगड, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा मानबिंदू. किल्ल्याची गणती केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगातील सगळ्यात जुन्या किल्ल्यांमध्ये होऊ शकते. एक असा किल्ला ज्याचा उल्लेख प्राचीन अशा मत्स्यपुराणात व अग्निपुराणात देखील आढळून येतो. गडाला धार्मिक महत्त्व आहे, तसेच अफाट नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. श्वास रोखून धरणारा कोकणकडा तर डोळे दिपवणारा केदारेश्वर आहे. आणि इंद्रवज्राचे वर्णन म्हणजे तर शब्दांच्या पलीकडची गोष्ट. आजच्या या ट्रेकला मला सोबत लाभली आहे ती विशाल, शुभम, पथिका, सोनाली, संपदा आणि अमोल यांची. गडावर जायला प्रमुख अशा 7 ते 8 वाटा आहेत. पाचनईची वाट त्यामधली सगळ्यात सोपी व छोटी वाट आहे. आणि पावसाळ्यात या वाटेचं सौंदर्य अजूनच खुलून उठतं. अगदी थोड्याच वेळात बऱ्यापैकी उंची गाठून गाव बरंच लांब राहिल्याचं भासतं. परतीच्या पावसाचे दिवस असल्याने ऑक्टोबर असला तरी हवा जोरदार होती. वरती कदाचित ढग आणि धुकं लागणार याचा अंदाज चढतानाच आला होता. अर्धा गड चढल्यानंतर हा कपारीच्या बाजूने चालायचा रस्ता लागतो. पूर्ण वेळ चढ नसल्याने आरामात दम खात हा रस्ता पार करता येतो. हे मंगळगंगेचे पात्र आहे. ऐन पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असते. आता जरा शांत झाले. आतापर्यंत ढगांचा गडगडाट चांगलाच कानी पडायला लागला होता. पावसाळ्यात नदी ओलांडायला सोपं जावं म्हणून इथल्या जवळच्या ग्रामस्थांनी मिळून नदीवर हा ब्रिज बांधलाय. इथपर्यंत पोहोचलं की समजायचं साधारण 70% ट्रेक पूर्ण झाला आहे. पुढे अगदीच अर्ध्या तासात आपण गडावर प्रवेश करतो. इतर गड किल्ल्यांप्रमाणे याला प्रवेशद्वार किंवा तटबंदी बुरुजाचे अवशेष नाही. जुन्नर दरवाजाच्या बाजूला टोलारखिंडीकडे थोडीफार तटबंदी आढळते, ती तेवढीच. बाकी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसू लागले की गडमाथा गाठलाच असे समजायचे. हे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाची वास्तू. इकडूनच बालेकिल्ला, तारामती शिखर आणि कोकणकडाला जायचे मार्ग आहेत. आम्ही पोहोचेपर्यंत 5:30 होऊन गेले होते आणि तारामतीवर काळे ढग जमू लागले होते. त्यामुळे एकंदरीतच आमच्या कोकणकड्यावरून सूर्यास्त पाहायच्या स्वप्नांवरून ढग वाहताना आम्हाला दिसत होते. मुक्काम आम्ही कोकणकड्यावर ठरवला होता आणि मंदिरापासून कड्याचं अंतर साधारण 1.25 किलोमीटरचं आहे. त्यामुळे ते आम्हाला अंधारातच बॅटरीच्या उजेडात पार करावं लागलं.
रात्रीचे जेवण आणि मुक्काम कोकणकड्यावर केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा वातावरण काहीसं असं होतं. आदल्या दिवशीच्या अचानक आलेल्या पावसाळी हवामानामुळे पूर्ण किल्ला ढगात हरवला होता. हरिश्चंद्रगडाचं दुसरं मेन अट्रॅक्शन म्हणजे कोकणकडा. अर्धवर्तुळाकार आकाराचा साधारण अर्धा किलोमीटरचा हा पट्टा म्हणजे निसर्गाच्या चमत्कारापेक्षा काही कमी नाही. एकदा बघावं आणि नुसतं तासनतास बघत राहावं, पण या ढगाळ वातावरणामुळे कोकणकडा दिसायला कुठे चान्सच नव्हता. त्यामुळे सगळ्यांचीच मनं उदास झालेली. एकदा पटकन मनात विचारसुद्धा येऊन गेला की 3 दिवसाचा हा ट्रेक एकाच दिवसात आवरूया आणि घरी निघूयात. दुपारचा 1 वाजून गेला तरी ढग काही हलायला तयार नव्हते. आम्ही दुपारचं जेवण उरकलं आणि ढग तर ढग बघू असं म्हणून कड्याजवळ येऊन बसलो. आणि थोड्या वेळातच ढग विरळ होऊ लागले आणि समोरचं दृश्य हळूहळू खुलू लागलं. नाट्यगृहात रंगपंचावरून पडदा हटवावा तसं कोकणकडावरून ढगांचा पडदा बाजूला झाला आणि सगळ्यांमध्ये एकच उत्साह भरून आला. कुठेतरी हा प्लॅन करणं सार्थकी लागलं होतं. हीच भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून ताटकळत थांबलेलो आम्ही सगळे आता मात्र आनंदाला सीमा नव्हती. ढग विरळ झाले असले तरी किती वेळ आम्हाला हे दृश्य दिसेल याची खात्री नव्हती. त्यामुळे पोरांची लगेच मोबाईल काढून फोटोग्राफीला सुरुवात झाली. किल्ल्याचे सर्वोच्च शिखर मात्र तारामती अजून सुद्धा ढगातच दडलेलं होतं. म्हणता म्हणता ढगांचं पुनरागमन झालं आणि कोकणकडावर पुन्हा एकदा पडदा पडला. पण आता मात्र फार वेळ नाही. ढग पूर्णपणे जाताना आम्हाला दिसत होते. कोकणकडावरून सूर्यास्त बघायची जी मजा आहे त्याच प्रकारे ढगांचा खेळ बघण्याची सुद्धा एक वेगळीच गंमत आहे. आणि ह्याच ढगांमध्ये एक निसर्गाची जादू आहे जी नशीब जोरावर असलं की बघायला मिळते आणि ती आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी अनुभवणार होतो. आता सध्या तरी 4 वाजून गेले होते. अख्खी दुपार गेली तरी आम्ही कड्यावरच बसून होतो. घड्याळ कसं धावतंय याकडे आमचं लक्षच नव्हतं. तारामतीने सुद्धा आता डोकं ढगांच्या बाहेर काढलं होतं. थोडा वाऱ्याचा वेग जसा कमी झाला तसा ड्रोन बाहेर काढला. इतका आणल्याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे म्हणून त्यालाही आकाशात भरारी घ्यायला लावली. आज खरं तर सकाळपासून पूर्ण किल्ला फिरायचा प्लॅन होता. किल्ला तसा खूप मोठा आहे. पूर्ण गड फिरायचं म्हणलं तर 2-3 दिवस आरामात कधी कुठे जातील समजणारही नाही.
सध्या आता उरलेल्या दिवसात हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आणि त्याच्या आसपासच्या गुहा बघू असं ठरवून 1.25 किलोमीटरची उलटी पायपीट सुरू केली. मंदिराच्या परिसरात आणखी बरीचशी छोटी मंदिरं आहेत. त्याच प्रकारे बऱ्याचशा गुहा सुद्धा आहेत. आता गुहेकडे चाललो आहे. आम्ही कोकणगडाला स्टेला होतो आणि आता पहिले गणेश गुहा आणि मंदिर बघू आणि केदारेश्वराची गुहा बघायची. पोरं मागून येतात. अडकलेत. या गुहा आहेत आणि याच्या एका गुहेत गणपतीची मूर्ती आहे म्हणून त्यांना गणेश गुहा म्हणतात. या गुहांचा सध्या मुक्कामासाठी उपयोग होऊ शकतो. साधारण 9 ते 10 गुहांचा हा समूह आहे. 50-60 लोकांची राहायची व्यवस्था आरामात इकडे होऊ शकते. त्याचप्रमाणे मंदिराच्या परिसरात 12माही पाण्याची टाकी असल्याने या गुहा ट्रेकर्सना सोयीच्या पडतात. इथल्याच एका गुहेमध्ये 5 फुटी गणेशाची सुंदर अशी प्रतिमा आहे. त्यामुळे या गुहेला गणेश गुहा असेही म्हणतात. याच गुहेत मागे बरीचशी जागा आहे. तिथे मुक्कामाची सोय होऊ शकते. गुहांच्या बऱ्याच भिंतीवर आणि खांबांवर कोरीव नक्षीकाम अजूनही बघायला मिळतं. गुहांपासून 5 मिनिटावर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आणि पुष्करणी परिसर आहे. याच भागात आणखी छोटी मोठी मंदिरं बघायला मिळतात. त्यातलंच हे एक गणपती मंदिर. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला एक बांधीव पुष्करणी आहे. पुष्करणी म्हणजे छोटा तलाव. याला एक बाजूने उतरायला पायऱ्या आहेत तर दुसऱ्या बाजूला समोर दगडी कोनाडे बांधलेले आहेत. पूर्वी यामध्ये देवदेवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या असायच्या असं म्हणतात. मुख्य मंदिरापासून उजवीकडे खालच्या बाजूला केदारेश्वराची गुहा आहे. अंधार पडायच्या आधी केदारेश्वराचे दर्शन घेऊ असं ठरवून तिकडे जायला निघालो. मंदिराच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या या पाण्याच्या स्रोताला मंगळगंगेचे उगमस्थान असे म्हणतात. पुढे हीच नदी आपल्याला अर्ध्या किल्ल्याच्या पठारावर आणि पुढे खाली पाचनई गावातून वाहताना दिसते.
केदारेश्वराच्या गुहेत बऱ्यापैकी अंधार झाला होता, त्यामुळे नीट दिसत नव्हतं. म्हणून उद्या निघताना पुन्हा दर्शनाला येऊ असं ठरवून परत वरती मुख्य मंदिराजवळ आलो. मंदिरात प्रवेश करतानाच एक छप्पर वजा छोटं महादेवाचं मंदिर बघायला मिळतं. त्याच प्रकारे प्रवेशद्वारासमोर अजून एका मंदिराचे अवशेष आढळतात. मुख्य मंदिराची पूर्ण बांधणी काळ्या पाषाणाची आहे. दगडी कमानीतून प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच गाभाऱ्याचा प्रवेशद्वार लागतं आणि त्यासमोरच नंदीची भग्नावस्थेत असलेली प्रतिमा बघायला मिळते. आतमध्ये शंकराची पिंड आहे. आता गडावर येणाऱ्या सतत लोकांमुळे कायम अभिषेक चालू असतो. मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीत एक गणरायाची मूर्ती बसवलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने अजून एक प्रवेशद्वार आहे. इकडे यक्ष किन्नरांच्या मूर्त्या आणि नक्षीदार खांब आढळतात. मंदिराचं पूर्ण बांधकाम हे साधारण 10व्या शतकाच्या आसपासचं आहे, म्हणजेच साधारण 1000 ते 1200 वर्ष जुनं. शिलाहार राजा झांज याने नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यात 12 नद्यांच्या उगमाजवळ जी 12 शिवमंदिरं बांधली, त्यातलंच हे एक मंगळगंगा नदीच्या उगमावर बांधलेलं शिवमंदिर. मंदिराच्या परिसरात बऱ्याच गुहा आणि पाण्याच्या टाक्या आहेत. इथेही राहायची सोय होऊ शकते. असं म्हणतात, याचपैकी एका गुहेत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तपश्चर्या केली होती व त्यानंतर तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला होता, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. मंदिराच्या परिसरात आम्हाला एक मण्यार ठेचलेल्या अवस्थेत मिळाला. प्रचंड विषारी सापांमध्ये गणती होत असल्यामुळे कदाचित त्याला माणसाच्या भीतीला बळी पडावा लागला असावा. मंदिर बघून पुन्हा आम्ही कोकणकड्याकडे पायपीट सुरू केली. आजचा मुक्काम सुद्धा कोकणकड्यावर. तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ती या अप्रतिम दृश्याने. खरं तर आम्हाला कोकणकड्यात ढग अडकून राहिलेलं दिसणं अपेक्षित होतं आणि तेवढ्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून सगळ्यांच्या सारख्या फेऱ्या कड्याकडे पडत होत्या.
8 वाजल्यानंतर हळूहळू ढगांचा खेळ पुन्हा सुरू झाला. अमोलचे त्यामध्ये इंद्रवज्र शोधायचे प्रयत्न सुरू होते. इंद्रवज्र दिसायला खूप नशीब लागतं असं म्हणतात, आणि आमचं नशीब त्या दिवशी पूर्ण जोरावर होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण थोड्याच वेळात इंद्रवज्रासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली. खाली दरीमध्ये ढग अडकून राहिले आणि वरून आमच्या मागून सूर्यदेवाने त्याचं काम चोख बजावलं. आमची सावली खाली साचलेल्या ढगांवर पडली आणि आम्हाला इंद्रवज्र दिसायला लागलं. निसर्गाचा चमत्कार म्हणतात तो कदाचित हाच असावा. इंद्रधनुष्य सहसा आपण जमिनीवरून आकाशात बघतो आणि इंद्रवज्र हे आपण एखाद्या डोंगरावरून खाली दरीमध्ये बघतो. त्यानंतर पटापटा बॅग्स आणि टेंट आवरून परतीच्या प्रवासाला निघालो. जाता जाता काल राहिलेल्या केदारेश्वराला भेट दिली. कातळात लेण्यांप्रमाणे खोदलेली ही गुहा 4 स्तंभांवर उभी आहे. त्यातले आता 3 स्तंभ ढासळलेले आहेत आणि फक्त एकच खांब पूर्ण गुहेचा भार पेलत उभा आहे. मध्यभागी मोठाले शिवलिंग आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बर्फतुल्य पाण्यातून चालत जावं लागतं. या गुहेत 12ही महिने पाणी आढळतं. तसेच मंदिराच्या डाव्या भिंतीत एक खोली आहे आणि त्याच्या बाजूलाच शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या गुहेची बांधणी नेमकी केव्हाची हे निश्चित सांगता येत नाही, पण स्थानिकांच्या मते ही गुहा मुख्य मंदिरापेक्षा जुनी असल्याचं म्हणलं जातं. ठरवलेल्यापेक्षा काही पटीने वेगळा आणि भन्नाट अनुभव हरिश्चंद्रगडाने आम्हाला या भेटीत दिला होता. आणि आवर्जून सांगायचे म्हणजे ते या आजींबद्दल. पाचनेमधल्या भास्करची ही आई. 3 दिवस आमची गडावर राहायची आणि खायची सगळी सोय यांनी एकट्यांनी केली होती. एकदम घरचा असल्यासारखा आमचा पाहुणचार झाला होता. नकळत एक हक्काचा माणूस या ट्रेकमध्ये मिळाला होता. तसा हरिश्चंद्रगड काही एवढ्यात संपत नाही. तारामती, बालेकिल्ला आणि टोलारखिंड हा भाग आमचा पाहायचा राहिलाच होता. पण आता तो पुन्हा केव्हा तरी नवीन मोहिमेत. तसंही हरिश्चंद्रगड करायला कधीही कोणतं कारण लागत नाही. त्यामुळे परत किल्ल्याची ही भेट ही निश्चितच ठरलेली आहे.